Innovate. Enable. नमस्कार, मी मनुश्री पाटील. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आज आपण सफर करणार आहोत नाशिकची. नाशिक म्हटलं की अर्थातच आठवतं ते म्हणजे महाकुंभमेळा. नाशिक म्हटलं की आठवतं काळाराम मंदिर आणि नाशिक म्हटलं की आठवतं ते म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिर. पण या व्यतिरिक्त नाशिकची आपली अशी काही खास ओळख आहे. ही वेगळी ओळख आम्ही तुमच्यापर्यंत या शोमधून करून देणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया नाशिकच्या या पर्यटनाला. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक म्हणजे नाशिक. मुंबई पुणेपासून 200 किलोमीटर अंतरावर हे शहर आहे. इतिहासात नाशिकचा उल्लेख बऱ्याचदा आढळतो आणि त्यामुळेच नाशिक तीर्थक्षेत्र म्हणून सुद्धा प्रख्यात आहे. या अशा सुंदर शहराची सफर आम्ही सुरू केली त्र्यंबकेश्वर पासून. बारा ज्योतिर्लिंगांमधलं 10वं ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर. नाशिकची प्राथमिक ओळख ही त्र्यंबकेश्वरमुळेच होते. या ज्योतिर्लिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव असल्याचं समजलं जातं. आणि म्हणूनच याला त्र्यंबकेश्वर असं नाव देण्यात आलंय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीय मामृतात्. हिंदू धर्मातल्या 3 प्रमुख देवांचं दर्शन एकाच ठिकाणी होते आणि त्यामुळेच असं म्हटलं जातं की इथे एका वेळी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाची भावपूर्ण पूजा केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. देवळाच्या गाभाऱ्यात दगडाचं शिवलिंग पाहायला मिळतं. त्यात 3 छोटी छोटी पाषाणं दिसतात. ही पाषाणं म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. दररोज शिवलिंगाची पूजा आणि आरती केली जाते. या ज्योतिर्लिंगांच्या नुसत्या दर्शनाने काळ सर्पदोष दूर होतो असंही म्हटलं जातं. हेमाडपंथी पद्धतीचं बांधकाम असलेल्या या मंदिराचं स्थापत्य आणि शिल्पकला हे सुद्धा इथलं वैशिष्ट्यच आहे. बाराशे वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार नानासाहेब पेशवे यांनी केला.
नाशिक पासून 18 किलोमीटर अंतरावर असलेलं त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. या पर्वतावरच गोदावरीचे उगमस्थान आहे. पुराणात ब्रह्मगिरीचा उल्लेख असून इथे शंकराने स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणली असं म्हटलं जातं. अमृत कलश घेण्यासाठी देव आणि दानव यांच्यामध्ये लढाई झाली आणि त्याच वेळी अमृताचे काही थेंब पृथ्वीवर 4 ठिकाणी पडले. त्यातलं एक ठिकाण म्हणजे त्र्यंबकेश्वर. म्हणूनच दर 12 वर्षांनी इथे सिंहस्थ कुंभमेळा अगदी जल्लोषात साजरा होतो. मंदिराचं हेमाडपंथी बांधकाम आणि देवावर असलेल्या अखंड श्रद्धेमुळेच इथे पर्यटकांची सतत गर्दी असते. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून इथे भाविक येतात. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आद्य ज्योतिर्लिंग आहे. गोदावरीचं उगमस्थान, संत निवृत्तीनाथांची संजीवन समाधी आणि येणाऱ्या 12 वर्षांनी कुंभमेळ्याचं ठिकाण अशी ही नगरी जगप्रसिद्ध आहे. मंदिराच्या बाहेर मोठा परिसर आहे जिथे पर्यटक निवांत बसून त्रिमूर्तीच्या आराधनेत तल्लीन होतात. या परिसरातील शांततेत आत्मिक समाधान प्राप्त होतं. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पहा फक्त IBN लोकमत. नाशिक एक आध्यात्मिक नगरी आहे. प्रमुख 5 नद्यांपैकी असलेल्या गोदावरी नदीचं उगमस्थान हे ब्रह्मगिरी पर्वतावर होतं. तिथे जरी उगमस्थान असलं तरी थेट ही गोदावरी प्रकट होते ती म्हणजे कुशावर्तामध्ये. त्यामुळे अगदी महाकुंभच्या वेळीच नाही तर 12ही महिने पापक्षालन करण्यासाठी भाविक इथे आवर्जून येत असतात. त्र्यंबकेश्वर नंतर आम्ही पुढचं ठिकाण गाठलं कुशावर्त. त्र्यंबकेश्वर पासून काही अंतरावरच हे सुंदर मंदिर आहे. गौतम ऋषींवर जेव्हा गोहत्येचं पाप चढलं तेव्हा त्यांनी ब्रह्मगिरी पर्वतावर कठोर तपस्या करून शंकराला प्रसन्न केलं आणि या पापातून मुक्तीचा मार्ग काय असं विचारलं. तेव्हा शंकराने ब्रह्मगिरीवर तांडव नृत्य करून आपली जटा आपटली आणि त्यातूनच गंगा प्रकटली. गौतम ऋषींनी गवताचं बाण तयार करून गंगेचं पाणी अडवलं. म्हणूनच या जागेला कुशावर्त नाव पडलं आणि ब्रह्मगिरीवर प्रगटलेल्या गोदावरीचा प्रवाह इथे या कुंडात येतो. या मंदिराचं वैशिष्ट्य असं की फक्त देवावर श्रद्धा असणाऱ्यांनाच नाही तर कलाकृती आणि इतिहासाची आवड असणाऱ्या लोकांना सुद्धा हे आकर्षित करत असतं. त्र्यंबकेश्वर आणि कुशावर्तचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो अंजनेरी पर्वताकडे. नाशिक पासून 20 किलोमीटर अंतरावर आहे अंजनगिरी पर्वत. वाहनाने तुम्ही पर्वताच्या पायथ्याशी पोहोचू शकता. समुद्र सपाटीपासून 4264 फुटावर आहे मारुतीचं जन्मस्थान. मारुतीची आई अंजनीच्या नावानेच हा पर्वत अंजनेरी म्हणून ओळखला जातो. पर्वत चढाई वाटते तितकी सोपी नाही. डोंगरातून कडेकडेने बारीक पायवाट जाते आणि जसं जसं आपण डोंगरावर पोहोचायला लागतो तसं नजरेस पडतं नाशिकचं विहंगम दृश्य.
पावसाळ्यात इथल्या वातावरणात मनाला सुखावणारा गारवा अनुभवायला मिळतो. जवळजवळ 100 ते 150 पायऱ्या मी चढून आलेले आहे. प्रचंड थकले आहे, कारण एवढा चालायचा अनुभव मला अजिबात नाही आहे. पण इथे आल्यानंतर जी गार वाऱ्याची झुळूक अनुभवायला मिळत आहेत, ज्या निसर्ग सौंदर्य आपल्याला बघायला मिळतात आणि खरंच खूप प्रसन्न वाटतंय. आता बघूया आणि पुढे किती चालायचं आहे. जवळजवळ 2 तास चढाई केल्यानंतर एका देवळाचं दर्शन होतं. हे देऊळ मारुतीची आई म्हणजेच अंजनी मातेचं मंदिर. असं म्हटलं जातं की पूर्ण महाराष्ट्रात अंजनी मातेचं फक्त एकच देऊळ आहे आणि तेही या अंजनेरी पर्वतावर. अंजनी मातेचं दर्शन घेऊन आम्ही निघालो मारुतीच्या जन्मस्थानाकडे. पावसाळी महिना असल्यामुळे पर्वतावर गर्द धुकं पसरलं होतं. जवळजवळ पाऊण तास चढाई केल्यानंतर सीता गुफा लागते. डोंगरात कोरलेली ही गुफा अगदी पाहण्यासारखी आहे. वनवास काळात सीता इथे काही काळ राहिली होती अशी मान्यता आहे. 1200 फूटपेक्षा जास्ती उंचीवर मी आलेली आहे आणि जवळजवळ 500 पेक्षा जास्ती पायऱ्या सुद्धा मी चढलेल्या आहे आणि या गुफेपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. ही गुफा आपण बघता किती नॅरो आहे, किती रुंद अशी गुफा आहे आणि या गुफेमध्येच अंजनी आणि सीतेची भेट झाली असं बोललं जातं. पण इथेच ही गुफा इथे संपते नाही, तर इथून वर पुढे मारुतीचा जन्म झाला त्या ठिकाणी आता आम्ही जाणार आहोत. जवळजवळ 4 तासाचा प्रवास करून आम्ही त्या ठिकाणावर पोहोचलो जिथे हनुमानाचा जन्म झाला होता. छोट्याशा देवळात शेंदुराने रंगवलेली प्रतिमा दिसून येते. लक्ष देऊन पाहिल्यावर त्यात वानर रूपी 2 चेहरे दिसतात. अंजनी माता बाल हनुमानाला कुशीत घेऊन बसलेली ही मूर्ती आहे. इथेच मारुतीचा जन्म झाला होता असं म्हटलं जातं. नाशिकच्या तीर्थक्षेत्रांच्या सफरीत पुढचं स्थान आहे पंचवटी. गोदावरीच्या काठी वसलेल्या या शहरातलं अजून एक महत्त्वाचं स्थान आहे पंचवटी. रामायणात या जागेचा उल्लेख आहे. नाशिकमध्ये पर्यटनाला यायचं तर रामकुंडला आवर्जून भेट दिलीच पाहिजे. इथे धार्मिक महत्त्व तर आहेतच, पण पर्यटनासाठी अतिप्राचीन मंदिरं सुद्धा तुम्हाला या परिसरात बघायला मिळतील. असं म्हटलं जातं की प्रभू रामचंद्र सीता आणि लक्ष्मणासह काही काळ इथे राहिले होते. सीता मातेच्या पर्णकुटीजवळ 5 वडाची झाडं होती आणि म्हणूनच या जागेचं नाव पंचवटी असं ठेवण्यात आलं. रामकुंड हे पंचवटीतील सर्वात महत्त्वाचं स्थान. प्रभू रामचंद्र इथे स्नान करायचे आणि म्हणूनच याला रामकुंड असं म्हणतात. आणि याच कुंडात त्यांनी आपल्या वडिलांचे श्राद्ध विधी सुद्धा केले होते अशी आख्यायिका आहे. श्राद्ध करण्यासाठी देशभरातून इथे लोक येतात. या कुंडात स्नान केल्याने सर्व पाप दूर होतात अशी मान्यता आहे. रामकुंडच्या परिसरात बरीच मंदिरं आहेत.
मारुतीची भव्य प्रतिमा घाटावरच पाहायला मिळते. गोदावरी नदीचा प्रवाह या कुंडामधून पुढे जातो. पंचवटीच्या परिसरातच अजून एक आकर्षक स्थान आहे, ते म्हणजे सीता गुंफा. अशी मान्यता आहे की वनवासात सीता इथेच राहायची आणि रावणाने ह्याच गुफेतून तिचं हरण केलं होतं. गुफेच्या आत जाण्याचा मार्ग अगदी छोटा आहे. एका वेळेला एकच माणूस आत प्रवेश करू शकतो आणि तेही ढोपरावर रांगत जावं लागतं. गुफेत खाली उतरल्यावर राम, लक्ष्मण आणि सीतेची प्रतिमा पाहायला मिळते. भाविक श्रद्धेने इथे नमस्कार करून गुफेचे कौतुक करत बाहेर पडतात. तिथूनच थोड्या अंतरावर आहे कपालेश्वर महादेवाचं मंदिर. काही पायऱ्या चढून गेल्यावर मंदिराचं दर्शन होतं. देवळात जाताच हे लक्षात येईल की इथं नंदीची मूर्ती नाहीये आणि जगातलं हे एकमेव मंदिर असं आहे जिथे नंदीला जागा नाही. त्यामागची कहाणी अशी आहे की ब्रह्मदेवाचं 5वं मुख शंकराने रागाच्या भरात कापून टाकलं. ब्रह्महत्येचा पाप डोक्यावर घेऊन महादेव पृथ्वीवर हिंडू लागले आणि इथे नाशिकला येऊन थांबले. आणि तिथे नंदीचं त्याच्या आईसोबतचं संभाषण ऐकून महादेवांना असं कळलं की रामकुंडामध्ये स्नान केल्याने ब्रह्महत्येचं पाप दूर होतं. त्यामुळे शंकराने नंदीला आपलं गुरु मानलं. मंदिराच्या बाहेर वासुदेव उभा दिसतो. पूर्ण नाशिकमध्ये हा एकच वासुदेव उरलाय असं म्हटलं जातं. भजन करत हा वासुदेव भाविकांचं लक्ष वेधून घेतो. ओम नमो भगवते वासुदेवा, नमो नारायणा पांडुरंगा विठ्ठला गोदावरी. आध्यात्मिक शहर म्हणून नाशिकची तर ओळख आपण करून घेतलीच, पण नाशिक आणखीन एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे वाईन. अनेक वाईन प्रेमी नाशिकला आवर्जून भेट देतात आणि इथल्याच सुला वाईन या प्रसिद्ध विनियार्ड मध्ये आपण आलेलो आहोत. नाशिक देव, धर्मस्थ कलाकृती आणि त्याच्या इतिहासासाठी प्रसिद्ध आहे, पण जगभरातून यशस्वी स्थान मिळालं त्या इकडच्या द्राक्षांमुळे. भारतामध्ये सगळ्यात जास्त द्राक्षाचं उत्पादन नाशिकमध्ये होतं. एवढंच नव्हे, अख्ख्या भारतातून द्राक्षाची जास्तीत जास्त निर्यात नाशिकमधून होते. म्हणूनच याला द्राक्षाचा राजा असं म्हणतात. परदेशात या द्राक्षांची मागणी खूप आहे.
जवळपास 8,000 एकर वाईनच्या उपयोगासाठी वापरली जाते. उत्तम क्वालिटीचं उत्पादन आणि त्याचा योग्य भाव मिळावा म्हणून नाशिकच्या लोकांनी ऑनलाईन ऑर्डर सुद्धा सुरुवात केली आहे. याचा फायदा इकडच्या शेतकऱ्यांना खूप झाला. नाशिकच्या द्राक्षामुळे व्यवहार तर वाढलाच, पण त्याचा अजून पुरेपूर उपयोग आणि त्याची गुणवत्ता तशीच राहावी म्हणून इथे विनयार्ड सुद्धा बनवलं गेलंय. भारतात उत्तम क्वालिटीची वाईन नाशिकमध्ये बनवली जाते. ऐंशी टक्के द्राक्षांचा उपयोग वाईन बनवण्यासाठी होतो. त्यामुळे नाशिक जगाच्या नकाशामध्ये पुढे आलंय आणि त्यामुळे पर्यटनालाही प्रोत्साहन मिळालंय. नाशिकची सफर आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन डेस्टिनेशनचे वेगळे फ्लेवर्स घेऊन. तेव्हा पहा फक्त IBN लोकमत. Focus. Ideate. Innovate. Enable.